तिच्या मुलाभोवती, तिच्या नवऱ्याभोवती आणि एकंदरीत तिच्या कुटुंबाभोवती दिवस रात्र 365 दिवस आणि आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण फिरत असते. त्याच्या बाहेर आपलं अस्तित्व शोधण्याची, आपलं अस्तित्व निर्माण करण्याची ऊर्जा, एक अस्मिता आमच्यामध्ये जागृत होत नाहीये. कारण आम्हाला आमचा इतिहास माहित नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की जो समाज, जी माणसं, जी कौम आपला इतिहास विसरते, ती माणसं, तो समाज आणि ती कौम कधीही आपला इतिहास निर्माण करू शकत नाही आणि मग इतिहास त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. आमच्या स्त्रिया सुद्धा आपला इतिहास विसरल्यात आणि म्हणून आता समाज किंवा आमच्या समोरची परिस्थिती आम्हाला धडा शिकवते असं म्हणायला हरकत नाही. एवढा सगळा शोध लावल्यानंतर जी व्यवस्था सगळ्यात पहिली मानव जातीमध्ये प्रस्थापित झाली, त्या सगळ्या व्यवस्थेचं प्रतिनिधित्व स्त्रीकडे होतं. हा भारत सिंधू संस्कृतीमध्ये स्त्री सत्ताक भारत होता. आता जशी मुलगी नवऱ्याकडे राहायला जाते, या आदिम भारतामध्ये मुलगा स्त्रीकडे राहायला जात होता. याच भारतामध्ये गणिका संस्कृती होती, गण संस्कृती होती. त्या गणाचं प्रमुख पद भूषवण्याचं काम आमची आदिमाया करत होती, आमची गणिका करत होती. आजही आदितीचा फासा म्हणून ओळखला जातो, कारण की ती आदितीचा फासावाली जी आदिती होती ती न्यायाची राणी होती आणि ती राणी न्यायदानाचं काम करत होती. गार्गी असेल, मैत्री असेल, या सगळ्या आमच्या ज्या आदिमाया आहेत त्या एका संघाचं नेतृत्व करत होत्या, एका गणाचं नेतृत्व करत होत्या. मग आम्हाला एवढी गुलामगिरी का आली? प्रश्नाचं कधीही मूळ कारण शोधलं पाहिजे. विषाच्या वृक्षाला पूर्णपणे संपवायचं असेल तर पानं आणि फांद्या फोडून जमत नसतं, मुळाशी घाव घालावा लागत असतो. त्याच्यासाठी मूळ शोधावं लागत असतं. ही गणिका संस्कृती ज्यावेळेस या भारतामध्ये अस्तित्वात होती, त्याच वेळेस खैबर खिंडीतून आर्यांचं आक्रमण या भारतावर झालं, आगमन नव्हे. आमचा इतिहास आम्हाला आमच्या पद्धतीनं लिहावा लागणार आहे. आर्यांचं आगमन नव्हे, आर्यांचं आक्रमण झालेलं आहे. इथं या आर्यांच्या आक्रमणाला जर सर्वात पहिलं सडेतोड उत्तर कोणी दिलेलं असेल तर आमच्या स्त्रियांनी दिलेलं आहे, आमच्या गणिकांनी दिलेलं आहे. इथल्या गणाचं प्रमुख पद भूषविणाऱ्या आमच्या राण्यांनी दिलेलं आहे. मला नेहमी फिरत असताना एक प्रश्न पडतो की देवांची मंदिरं कमी आहेत आणि देवींची मंदिरं जास्ती आहेत. याला काय कारण असावं बरं? ह्या गणाच्या ज्या गणिका होत्या त्याच या प्रस्थापित देवी म्हणून पुढे आल्या, ज्यांची तुम्ही आम्ही आंधळेपणानं भक्ती करू लागलो. या भक्तीपेक्षा अनुयायी होणं फार गरजेचं असतं. बघा, याज्ञवल्क्याला गार्गीनं प्रश्न विचारला होता की दुनिया कुणी निर्माण केली? याज्ञवल्क्यानं सांगितलं ब्रह्मानं निर्माण केली. गार्गीने विचारलं ब्रह्माला कोणी निर्माण केलं? याज्ञवल्क म्हणाला ब्रह्मा हा स्वयंभू आहे. गार्गी म्हणाली निसर्गामध्ये कुठलीही वस्तू ही, कुठलीही गोष्ट स्वयंभू नाही. मग ब्रह्म कसा स्वयंभू आहे? याज्ञवल्क्याला राग आला आणि त्यांनी स्त्रियांना शाप दिला, अशी आख्यायिका. जेव्हा आमच्या स्त्रिया प्रश्न विचारायला लागल्या, जेव्हा घोड्यावर स्वार होऊन आर्यांची आक्रमण थांबवायला लागल्या, त्यावेळेस आर्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जर आपली सत्ता इथं प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला हे सगळ्यात मोठं अडसर आहे. आणि म्हणून स्त्रियांचा पराभव करणं सुरू झालं आणि तिथून पुढे आर्यांनी स्वतःची जी संस्कृती रुजवली त्याला आम्ही ब्राह्मणी संस्कृती म्हणतो, यज्ञ संस्कृती म्हणतो, वेद संस्कृती म्हणतो आणि सध्याचा प्रचलित शब्द असलेली हिंदू संस्कृती म्हणतो. ही संस्कृती ब्राह्मणांनी या देशामध्ये रुजवली आणि ही संस्कृती रुजवत असताना सगळं पहिलं काम त्यांनी केलं मनुस्मृती लिहिण्याचं. कारण की गौतम बुद्धाच्या क्रांतीनं साहित्यातून या ब्राह्मणांना धडा शिकवलेला होता. गौतम बुद्धाच्या काळामध्ये नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला सारखी जगात विख्यात विद्यापीठ या भारतामध्ये होती. नालंदामध्ये असलेलं जे ग्रंथालय होतं त्या ग्रंथालयामध्ये 7,000 विद्यार्थी एका वेळेस बसून वाचू शकतील एवढं मोठं ते ग्रंथालय होतं. आमची एवढी मौलिक संपत्ती इथल्या ब्राह्मणांनी, इथं येणाऱ्या ब्राह्मणांनी जाळून टाकली, नष्ट केली. आणि ज्या बहुजन समाजाची शिक्षण सत्ता होती, ज्या बहुजन शिक्षक लोकांची आणि लोकांची या सगळ्या एवढी मोठी विद्यापीठ होती, त्याच लोकांना शिक्षणापासून वंचित केलं आणि सगळ्यात जास्त स्त्रियांना वंचित केलं. ज्यावेळेस मनुस्मृतीची निर्मिती झाली त्यावेळेस मनुस्मृती लिहिणाऱ्या भृगु ऋषीने सांगितलं की ब्राह्मण हा ब्रह्माच्या मुखातून आला, क्षत्रिय हा बाहूतून आला आणि शूद्र पायातून आला, वैश्य मांडीतून आला. पण त्या भृगु ऋषीला कुठेही आमच्या महिलांची दखल घ्यावीशी वाटली नाही.
का घ्यावी वाटली नसेल महिलांची दखल तर तुम्हाला गृहीत धरला असंही म्हणता येणार नाही, तर तुम्हाला आवरण ठरवलं असं म्हणता येईल. मनुस्मृतीनं स्त्रियांना ओळख जी दिली ती ओळख अशी आहे, आवर्ण, व्यभिचारी आणि चंचल अशी ओळख या मनुस्मृतीनं स्त्रियांना दिली. आणि ज्या स्त्रियांनी आर्यांना पहिलं आव्हान स्त्री असं होतं आर्यांना इथे येणाऱ्या, त्या आर्यांनी सगळ्यात पहिला गुलाम, त्यांचा पहिला शत्रू केला म्हणजेच आमचा स्त्रीवर्ग केला. आणि मनुस्मृतीनुसार स्त्रियांवरती अनेक बंधनं घातली. आजही हिंदू धर्म पद्धतीनं ज्यावेळेस लग्न लावलं जातं, काही मंगलाष्टकांमध्ये, काही धर्मांच्या विधीमध्ये तो नवरदेवाला अशी शपथ देतो तो ब्राह्मण, मी माझ्या कानाने ऐकलेला आहे, की स्त्री ही चंचल आहे, व्यभिचारी आहे, तिला तुला बांधून ठेवलं पाहिजे. तिला जर बांधून ठेवलं नाही तर ती आवाक्यात राहत नाही, म्हणून तिला बांधून ठेवण्याचं काम तुला करायचंय. म्हणून ही संस्कृती आम्हाला शिकवते की लहान असताना बापाच्या ताब्यात राहायचं असतं, लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या ताब्यात राहायचं असतं आणि म्हातारं झाल्यानंतर मुलाच्या ताब्यात जायचं असतं, पण आमचं असं स्वतंत्र अस्तित्व नसतं. हे इथल्या संस्कृतीनं रुजवलं आणि त्याला वाढवण्याचं काम आमच्या अंध लोकांनी चालू ठेवलं. इतक्या अव्यातपणे आम्ही चालू ठेवलं की आता आम्हाला विचार सुद्धा करवत नाही, एवढ्या डोळे झाकपणे आम्ही सगळ्या गोष्टी स्वीकारतो. सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकारलेल्या आहे. लग्नामध्ये सगळ्यात पवित्र दान म्हणतात कन्यादान. ज्या मुलीला आपल्या गर्भामध्ये 9 महिने आई वाढवते, तिचा प्रत्येक हट्ट तिचा बाप असेल, तिचे आजोबा असतील, तिचे नातेवाईक असेल, पुरवण्याचा प्रयत्न करतात. एक जीव त्या लहानशा अंगणामध्ये खेळत असतो, वाढत असतो. आपल्या काळजाचा तुकडा असलेला हा जीव दान म्हणून द्यायचा असतो का? कन्यादान म्हणे. मुलगी काय वस्तू आहे कुणाला दान द्यायची? तिला भावना नाही, तिला विचार नाही, तिला व्यक्तिमत्व नाही. कधी आपलं उठलं की सुटलं कन्यादान हे पवित्र दान आहे आणि ते प्रत्येकाच्या पदरामध्ये पडलंच पाहिजे. का? आम्ही वस्तू आहोत? आम्हाला एका हातातून दुसऱ्या हातात तुम्ही सोपवता, वस्तूप्रमाणे अधिकार प्रस्थापित करता आणि खुशाल वस्तूप्रमाणे दान देता. ही पद्धत आता आम्ही बंद केली पाहिजे. आम्ही कन्यादान म्हणणार नाही. ज्याप्रमाणे पुरुषाला त्याचा प्रत्येक निर्णय घेण्याचा हक्क असतो, तसा स्त्रियांना सुद्धा प्रत्येक निर्णय घेण्याचा हक्क असला पाहिजे. मी नेहमी आमच्या बायकांना एक प्रश्न विचारत असते, तुमच्या आजीला स्वयंपाक येत होता का? मला नाही वाटत कोणतीच अशी बाई आणि कोणताच असा माणूस असेल जो म्हणेल की माझ्या आजीला स्वयंपाक येत नव्हता. उलट आम्ही काय सांगतो, माझी आजी अमुक पदार्थ फार चांगला बनवत होती. मग मला स्त्रियांना दुसरा प्रश्न असा विचारावासा वाटतो, तुमची आजी शिकलेली होती का? नव्हती. आमची आजी अडाणी होती, तरीही सुंदर आणि चविष्ट असा स्वयंपाक करत होती. मग तुम्ही शिकून काय नवीन केलं? तुम्ही शिकून नवीन काय केलं? एक जी शिकलेली नाही ती सुद्धा स्त्री स्वयंपाक बनवत होती, ती सुद्धा स्त्री नवऱ्याचं सगळं करत होती, ती सुद्धा स्वतःच्या मुलांचं सगळं करत होती, नातेवाईक